कोण पैसतो येईल त्या करीन सदा बंधूच दास तुझा येईल त्या करीन सदा बंधूच दास तुझा मातुश्री कौसल्य शपथ सांगतो मातुश्री कौसल्य शपथ सांगतो रामाविन राजपदी कोण पैसतो घे मुनी या खटक करी प्रीत पागतो रामाविन राजपदी कोण पैसतो रामाविन राज्यपदी कोण बैसतो घेऊन या खड्ग करी बीज पाहतो. अशा ईर्षेला पेटलेल्या लक्ष्मणाला श्री रामाने मोठ्या प्रयासाने शांत केलं. परंतु त्या लक्ष्मणालाही एक मागणं मागितलं. तो म्हणतोय की रामा, तू वनात जाणारच असशील तर मलाही पण तुझ्या बरोबर नाही. तू ज्या ठिकाणी असशील त्याच ठिकाणी मी राहीन, तुझ्या सावलीप्रमाणे मी असेन. रामाने ही मागणी आनंदाने मान्य केली, कारण त्या दोघांचं प्रेमच अभूतपूर्व आहे. आणि ह्यानंतर रामाने आपल्या मातेकडून कौशल्येकडून अयोध्येमध्येच राहण्याचं मान्य करून घेतलं आणि रामचंद्र सीतेच्या मंदिरामध्ये आले. तिला त्यांनी सर्व प्रकार निवेदन केला आणि शेवटी वनात जाण्यासाठी निरोप मागितला. निरोप हा शब्द ऐकताच ती महापतिव्रता सीता उदास हसली आणि म्हणाली, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. ज्या मार्गी हे चरण चालती, त्या मार्गी मी त्यांच्या पुढती. वनवासाची मला भीती, संगे आपण आगे विधाता. जेथे राघव तेथे सीता. संगे असता नाथा आपण, प्रासादाहून प्रसन्न कानन. शिळेस म्हणतील जनसिंहासन, रघुकुल शेखर बरी पैसता. जेथे राघव तेथे सीता. वनी श्वाप दे क्रूर निशाचर, भयन तयाचे मजसी तिळभर. पुढती मागे दोन धनुर्धर, चाप त्या करी पाठीस आता. जेथे राघव तेथे सीता. ज्या चरणांच्या लाभासाठी दडले होते धरणी पोटी, त्या चरणांचा विरह शेवटी. काय देऊळ गे मला सांग,
तेथे सीता कोणासाठी सदनी राहू का विरहाच्या उन्हात का भरतावर छत्रे पाहू का भरतावर छत्रे पाहू दास्य का करू कारण सदा दास्य का करू कारण सदा जेथे राघव तेथे सीता का कैकई वर मिळवी तिसरा का आपुल्याही मनी मंथरा का छलिता मग वृथा अंतरा एकटी समजता हो त्यजिता एकटी समजता हो त्यजिता जेथे राघव तेथे सीता विजनवासया आहे दैवी भावुक होते मला शैशवी सुख दुःखांकित जन्म मानवी दुःख सुखावे प्रीती लाभता दुःख सुखावे प्रीती लाभता जेथे राघव तेथे सीता तोडा आपण मीन तोडिते शत जन्माचे आपले नाते वनवासासी येते जाया पती का कोण मानिता जाया पती का कोण मानिता जेथे राघव तेथे सीता पतीच छाया पतीच भूषण पती चरणाचे अखंड पूजन हे आर्यांचे नारी जीवन अंतराय कायात आणिता अंतराय कायात आणिता जेथे राघव तेथे सीता मूक रावता गाता कितदा ठेवू चरणी माथा असेन चुकले कुठे बोलता असेन चुकले
बसले कधी बोलता क्षमा करावी जानकी क्षमा करावी जानकी जेथे राघव तेथे सीता निरोप कसला माझा घेता निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता जेथे राघव तेथे सीता. जेथे राघव तेथे सीता. या सीतेच्या उद्गारामुळे श्रीराम अत्यंत आनंदित झाले. ते म्हणाले की सीते, हा तुझा निश्चय उभय कुलांना शोभणार आहे. आदी स्त्रीला पतिव्रतेला अत्यंत शोभा दिलासा आहे. वस्त्र भूषण सर्व ब्राह्मणांना दान करून टाक आणि सत्वर वनवासाला नेण्याची सिद्धता कर. श्रीराम, लक्ष्मण आणि जानकी तिघही वनवासाला निघाली. तिघांनीही राजवेश टाकून बलकल धारण केली. सर्वांचा निरोप घेऊन श्रीराम निघाले. सुमंत मंत्री त्यांच्या रथावर बसला. रथ चालू लागला आणि त्या रथाच्या पाठोपाठ सारी अयोध्या चालू लागली. आज सारी अयोध्या घराबाहेर पडली आहे. अत्यंत शोकमग्न, दुःखमग्न आहे. त्यांच्या दुःखाला वाचा फुटली. मंत्री सुमंताला ते विनवू लागले, सांगू लागले, चरण धूळ द्या धरू मस्तकी. काय घडे हे आज अकल्पित, आज अकल्पित, आज अकल्पित. थांब सुमंता, थांब वीरथ, थांब सुमंता, थांब वीरथ, थांब सुमंता, थांब वीरथ, थांब वीरथ, थांब वीरथ. राम राज या पुरी यायचे स्वप्न लोचनी अजून कालचे. अवचित झाले भग्न मनोरथ, भग्न मनोरथ, भग्न मनोरथ. थांब सुमंता, थांब वीरथ, थांब सुमंता, थांब वीरथ. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेला रथात बसवून सुमंत्राने रथ चालविण्यास प्रारंभ केला. अयोध्येची समस्त जनता रथामागे जात होती. सायंकाळच्या वेळी रथ तमसा नदीच्या किनारी पोहोचला. या ठिकाणी श्रीराम प्रभू आणि सीता एका वृक्षाच्या खाली झोपले. अयोध्यावासी सुद्धा नदी किनारी गाढ झोपले. या वत्सलमूर्ती जनतेपासून सुटका करून पितृवचनाचे पालन करण्यासाठी श्रीरामांनी रात्रीच्या 3ऱ्या प्रहरी सुमंत्रास उठविले आणि रथ सज्ज करण्यास सांगितले. अल्पावधीतच श्रीराम, लक्ष्मण आणि सीता रथात आरूढ झाले आणि रथ अयोध्येच्या दिशेने थोड्या अंतरापर्यंत नेला आणि नंतर ते घोर अरण्याच्या दिशेने वेगात निघून गेले. थोड्याच वेळात पुढे
पूर्व दिशेत आसमंतात सूर्याची लाली पसरली. कोकिळा मैना मधुर स्वरात गाऊ लागल्या, जणू त्या प्रभू रामचंद्रांचे स्वागतच करीत होत्या. रथ शृंगवीर नगरापासून अगदी जवळ असलेल्या गंगा नदीच्या तीरावर येऊन पोचला. त्या सर्वांनी गंगा नदीस नमस्कार केला आणि नदीत स्नान केले. नंतर ते सर्वजण एका शिसवी वृक्षाच्या छायेत विसावले. श्रीरामचंद्र प्रभू सीता आणि लक्ष्मणांसह गंगा किनारी आले असल्याची वार्ता निषादराज गुहाला कळताच तो अत्यंत आनंदित होऊन प्रभूंना भेटण्यासाठी बरोबर फळे फुले मध आदी घेऊन आला. त्याने नजराण्याची सामुग्री समोर ठेवून श्रीरामांना दंडवत प्रणाम केला. त्यावेळी त्याला उठवून रघुनाथांनी मोठ्या प्रेमाने त्याला आलिंगन दिले आणि कुशल मंगल विचारले. त्यावेळी गुह इतका आनंदित झाला होता की थोडा वेळ तो प्रभूंकडे नुसता पाहतच राहिला. नंतर स्वतःला सावरून घेऊन म्हणाला, लोकपावन रामा, आज मी धन्य झालो. माझा निषाद जातीतील जन्म सफल झाला. तो पुढे म्हणाला, हे रघुनंदना, तुमच्या या सेवकाचे राज्य तुमचेच आहे, म्हणून तुम्ही येथेच राहून आमचे पालन करा. या, आपण आमच्या नगरीत जाऊया. माझ्या घरात प्रवेश करून ते आपल्या चरणरजाने पावन करा. मी तुमचा दास आहे, माझ्यावर कृपा करा. गुहाचे वक्तव्य ऐकून अत्यंत प्रसन्न झालेले श्रीराम गुहाला म्हणाले, अरे मित्रा, पित्याची आज्ञा पालनासाठी मी 14 वर्षे कोणत्याही गावात अथवा घरात प्रवेश करणार नाही. तसेच कोणी दिलेली फळे मुळे खाणार नाही. तुझे हे संपूर्ण राज्य माझेच आहे, कारण तू माझा अतिशय प्रिय मित्र आहेस. यानंतर श्रीराम आणि सीतेने केवळ पाणी पिले. लक्ष्मणाने कुश पाने इत्यादींच्या साह्याने जमिनीवर शय्या तयार केली. या शय्येवर श्रीराम आणि सीता पहुडले आणि लक्ष्मण गुहाबरोबर आपले धनुष्यबाण घेऊन चौफेर नजर फिरवीत त्यांचे रक्षण करू लागला. श्रीराम आणि सीता यांना कुशशय्येवर निजलेले पाहून निषादराज गुहाचे नेत्र अश्रूंनी भरून आले. तो अत्यंत विनयाने लक्ष्मणास म्हणाला, बंधू लक्ष्मणा, पहा ना, जे रघुनाथ कालपर्यंत आपल्या भव्य महालातील शृंगारलेल्या सुवर्ण मंचकावर जानकीसह शयन करीत होते, तेच प्रभू आज या कुश आणि पानांनी बनविलेल्या शय्येवर निजले आहेत. विधात्याने श्रीरामांच्या या दुःखाचे कारण कैकेयीला बनविले. मंथरेच्या बुद्धीवर विश्वास ठेवून कैकेयीने हे घोर पापकर्म केले. गुहाचे वक्तव्य ऐकून लक्ष्मण म्हणाला, मित्रा, माझे वचन ऐक. एखाद्याच्या दुःखाचे अथवा सुखाचे कारण दुसरा कोणी होऊ शकत नाही. मनुष्याने पूर्वी केलेले कर्मच त्याच्या सुख अथवा दुःखास कारण बनते. मनुष्याला सुख दुःख देणारा अन्य कोणी नसतो. मी करतो हा मानवाचा व्यर्थचा अभिमान आहे, कारण मानव हा स्वतःच्या कर्माच्या दोरीने बांधलेला असतो. स्वतःच नाना प्रकारची कर्मे करणारा पुरुष आपल्या भावनेप्रमाणे मित्र सुहृद शत्रू उदासीन द्वेष्य मध्यस्थ बांधव इत्यादी वेगवेगळ्या कल्पना करीत राहतो. स्वतःच्या प्रारब्धानुसार जे जे सुख अथवा दुःख येईल ते मानवाने भोगून स्वस्थ चित्ताने राहावे. आपण भोगाच्या प्राप्तीची इच्छा करू नये. भोग येऊ नयेत अशीही इच्छा करू नये. माझ्याकडे भोग येवोत अथवा न येवोत असे मानून भोगांच्या अधीन होऊ नये. ज्याने जे शुभ अथवा अशुभ कर्म केले असेल ते त्याला येथेच भोगावे लागते. यापेक्षा वेगळे असे काहीच घडत नाही. म्हणून शुभ अथवा अशुभ फलाची प्राप्ती झाली असता हर्ष अथवा विषाद मानू नये, कारण विधात्याने जे काही ठरविलेले असते ते देव किंवा असुर यांना सुद्धा चुकविणे शक्य नसते. मानव शरीर हे पुण्य आणि पाप यांच्यामुळे निर्माण होते, म्हणून ते सुख आणि दुःखांनी युक्त असते. सुखानंतर दुःख येते आणि दुःखानंतर सुख. हे दिवस आणि रात्रीप्रमाणे मनुष्यास टाळता येत नाही. म्हणून हे सर्व काही माया आहे या भावनेने विद्वान लोक इष्ट अथवा अनिष्ट यांची प्राप्ती झाली असता धीर धरून अति आनंदितही होत नाहीत आणि अनिष्टाने अति दुःखी होत नाहीत. अशा प्रकारे लक्ष्मण आणि गुह यांचा संवाद चालू असताना आकाश उजळून गेले आणि पहाट झाली. कोकिळा मैना आपल्या मधुर सुरात गाऊ लागल्या, जणू प्रभूंचे ते स्वागतच करीत होत्या. श्रीरामचंद्रांनी उठून पाण्याने आचमन करून प्रातःकालची संध्यावंदन आदी उरकले. नंतर श्रीराम गुहाला म्हणाले, मित्रा, माझ्यासाठी एक चांगली बळकट नाव त्वरित घेऊन ये.
गुहाने एक उत्तम नाव आणली. यावेळपर्यंत निषादराजचे सर्व आप्त मित्र सखे गंगा किनारी श्रीरामचंद्र प्रभूंच्या दर्शनासाठी जमा झाले होते. गुहाने आपल्या भार्येसहित प्रभूंची पाद्यपूजा केली आणि ते जल आपल्या शिरी धारण करून तो कृतकृत्य झाला. निषादराजानंतर त्याच्या सर्व आप्तांनी श्रीरामांचे अत्यंत श्रद्धाभावाने पूजन केले. यानंतर श्रीरामांनी जानकीस आपला हात देऊन नावेत चढविले. लक्ष्मण आणि स्वतः प्रभू नावेत बसल्यानंतर गुहाने आपल्या 2 सहाध्यायांसह नाव सुरू केली. ज्यावेळी नाव नदीच्या मध्यभागी आली त्यावेळी जानकी देवीने गंगा मातेची प्रार्थना केली. ती म्हणत होती, हे माते, तुला नमस्कार असो. वनवासातून परत आल्यानंतर श्रीराम आणि लक्ष्मणांसह तुझी पूजा करीन. गंगा माता आपल्या लाटांद्वारे आशीर्वाद देत जणू म्हणत होती, हे जानकी, तुमचे नियोजित कार्य सफल होवो. श्रीरामांच्या समवेत हा जलप्रवास अत्यंत आनंददायक होता. हा असाच चालू राहावा असे वाटत होते. परंतु थोड्या वेळातच नाव पहिलं तिरी पोचली आणि सर्वजण नावेतून खाली उतरले. निषादराज श्रीराम प्रभूंना म्हणाला, हे राजेंद्रा, मी सुद्धा तुमच्या बरोबर येतो. मला तशी अनुज्ञा द्या, नसता मी प्राणत्याग करीन. गुहाचे हे वचन ऐकताच श्रीराम प्रभू समजावणीच्या स्वरात म्हणाले, हे मित्रा, 14 वर्षाचा वनवास संपवून मी पुन्हा येथे येईन. मी जे बोलतो ते सदैव सत्यच असते, ते कधीच खोटे होत नाही. हे बोलताना प्रभूंचा गळा प्रेमाने भरून आला होता. त्यांनी निषादराजास गाढ आलिंगन दिले. त्या वात्सल्यपूर्ण स्पर्शाने गुहाचे मन शांत झाले. त्याने आपल्या साथीदारांसह प्रभूंना पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार केला आणि मोठ्या जड अंतःकरणाने त्या तिघांचा निरोप घेतला. श्रीपती गुहानं श्रीरामांचं दर्शन घेतलं आणि अत्यंत भक्तीनं त्यांचं आदरातिथ्य केलं. ती रात्र सर्वांनी एका इंगुदी वृक्षाखाली काढली. दिवस उजाडल्यावर गुहानं नौका सिद्ध केली. श्रीरामाने सुमंताला अयोध्येला परत जाण्याची आज्ञा केली. आपण सीता लक्ष्मणासह नौकेमध्ये चढले. नावाळी नौका वल्हवू लागली. लाटावर लाटा आदळू लागल्या आणि नौका वल्हवता वल्हवता गुहासह त्याचे नावाळी गाऊ लागले, म्हणू लागले, नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे पूर भरू. नकोस नौके परत फिरू ग, नकोस गंगे पूर भरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम, जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. दैवाची फुलती रे माथ्यावर साठळ भूमे. ही दैवाची फुलती रे माथ्यावर साठळ भूमे. भाग्य आपुले आपुल्या हाते आपुल्यापासून दूर करू. आपुल्यापासून दूर करू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. श्री विष्णूचा हा अवतार भव सिंधूचा करितो पार. श्री विष्णूचा हा अवतार भव सिंधूचा करितो पार. तारक त्याला तारून नेऊ, पदस्पर्शाने सर्व तरू. पदस्पर्शाने सर्व तरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश.
जिकडे जातो राम नरेश, सुभग सुभग तो दक्षिण देश. ऐन अयोध्या पडे अहल्या, पैल उगवतील कल्पतरू, पैल उगवतील कल्पतरू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. कर्तव्याची धरुणी का काम स्वीकरी हा वनवास. कर्तव्याची धरुणी का काम स्वीकरी हा वनवास. तातच त्याचे आपण का मग कर्तव्याची परत सरू, का कर्तव्याची परत सरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. अतिथी असोवा असोत राम, पैल लाविले अपुले काम. पैल लाविले अपुले काम, पैल लाविले अपुले काम. अतिथी असोवा असोत राम, पैल लाविले अपुले काम. भले पुरे ते राम जाणता, भले पुरे ते राम जाणता. आपण अपुले काम करू, आपण अपुले काम करू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलौक. गंगे तुझा हा मंगल योग, भगीरथ आणि तुझा जलौक. त्याचा वंशज नेसी तुही, दक्षिण देशा अमर करू, दक्षिण देशा अमर करू. श्रीरामाचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन नाम. पावन गंगा पावन राम, श्रीरामाचे पावन नाम. दोषनाशी प्रभात प्रभु नाविक आम्ही नित्य स्मरू, नाविक आम्ही नित्य स्मरू. श्रीरामांचे नाम गातया, श्रीरामाला पार करू. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय जय राम. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. जय गंगे जय भागीरथी, जय जय राम दाशरथी. नौका गंगा पार झाली. वनवासी श्रीराम भार्या आणि बंधू यांच्यासह पुढे मार्गस्थ झाले. वाटेतील दिवस चालण्यामध्ये आणि रात्री कुठेतरी वृक्षाखाली पर्णशय्येवर झोपून अयोध्येचं स्मरण करण्यामध्ये त्यांनी व्यतीत केल्या. एका सायंकाळी ते भरद्वाज मुनींच्या आश्रमामध्ये पोहोचले. भरद्वाजांनी त्यांचं यथोचित स्वागत केलं आणि वास्तव्यासाठी चित्रकूट पर्वत योग्य असल्याचं सांगितलं. चित्रकूटाला जाण्याचा मार्गही पण त्यांनी त्यांना कथन केला. त्यांचा निरोप घेऊन श्रीराम पुढे निघाले. वाटेमध्ये जानकी अनेक अनोळखी फुलांच्या विषयी विचारत होती. श्रीराम जिज्ञासा पुरवीत होते. लक्ष्मण फुलांचे गुच्छ गुंफून बहिणींच्या हाती देत होता.
असाच वनविहार करीत करीत ते तिघही चित्रकूट पर्वतावर पोहोचले. तिथल्या एका सपाट आणि मनोहर स्थळाकडे अंगुली निर्देश करून श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या मंदाकिनीचा तट निकटिया, मंदाकिनीचा तट निकटिया, इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. चित्रकूट हेच तपोवन, येथ नांदती साधक मुनिजन, सखे जानकी करी अवलोकन. ही निसर्ग शोभा गुलबी दिखी, ही निसर्ग शोभा गुलबी दिखी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. पलाश फुलले बिल्व वाकले, फल्लातक फल भारे लवले, दिसतील याना मानव शिवले, दिसतील याना मानव शिवले. ना सैल लतांची कुठे मिठी, ना सैल लतांची कुठे मिठी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. किती फुलांचे रंग कणावे, पुन्हा सुगंधा काय म्हणावे, मूक रम्यता सहज जुळावे. येताच पूजने कर्णकुटी, येताच पूजने कर्णकुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. कुठे काढिती कोकिल सुस्वर, निळा सूर तो चढवी मयूर, रत्ने तोलित निज पंखावर, रत्ने तोलित निज पंखावर. संमिश्र नाद तो उंचवटी, संमिश्र नाद तो उंचवटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. शाखा शाखावरी मोहळे, मर्कटांच्यातील खाली निखळे, वन संजीवक अमृत सगळे, वन संजीवक अमृत सगळे. ठेविती मक्षिका भरून खटी, ठेविती मक्षिका भरून खटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. हा सौमित्रे सुसज्ज सावध, दिसली लपली क्षणात पारद. हा सौमित्रे सुसज्ज सावध, दिसली लपली क्षणात पारद. सिद्ध असू दे सदैव आयुध, सिद्ध असू दे सदैव आयुध. यावनी श्वापदा नाही तुटी, यावनी श्वापदा नाही तुटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी. जानकीसाठी लतिका कलिका, तुझिया माझ्या भक्ष सायका. जानकीसाठी लतिका कलिका, तुझिया माझ्या भक्ष सायका. उभय लाभले बनात एका, उभय लाभले बनात एका. पोचलो येथती शुभची खटी, पोचलो येथती शुभची खटी, या इथे लक्ष्मणा बांध कुटी.
समवसत्वरी काठे कणखर उतरया स्थळी उभगु सुंदर समवसत्वरी काठे कणखर उतरया स्थळी उभगु सुंदर शाखा पल्लव अंतरुणीवर शाखा पल्लव अंतरुणीवर रेखुया चित्रये गगनपटी रेखुया चित्रये गगनपटी या तिथे लक्ष्मणा बांधकुटी या मंदाकिनीचा तट निकटिया मंदाकिनीचा तट निकटिया तिथे लक्ष्मणा बांधकुटी या इथे लक्ष्मणा बांधकुटी